सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांदमातला भाग 188. इन्स्पेक्टर भालेराव त्यांच्या पत्नीसोबत मुंबईमध्ये आले आणि रवी शेठच्या घरी ते सकाळी सकाळी आले. त्यांना बघून रवी शेठ चिडले आणि म्हणाले, इन्स्पेक्टर भालेराव, तुम्ही का इथे आला आहात? आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. आता शशीसुद्धा चंद्राला घेऊन रूमच्या बाहेर आला आणि म्हणाला, बाबा थांबा, त्यांना आधी येऊ द्या. आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो फक्त त्यांच्यामुळे. तसे सगळे चकित झाले. मग इन्स्पेक्टर आत आले आणि रवी शेठ म्हणाले, अजित, तू यांना का आत घेतोस? लक्षात ठेव, हे कधीच कोणाच्या मदतीला धावून येत नाहीत. कोणी यांच्यासमोर कितीही रडा, यांना दयामाया येत नाही. गेंड्याच्या कातडीचे इन्स्पेक्टर आहेत. पांडू, सचिन, आपल्या पोरांना सांगा हत्यार घेऊन तयार राहायला. मी आता अजितच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि जितके पण पोलीस यांच्यासोबत असतील ना, त्या सगळ्यांना कापून काढण्याची तयारी करा. आता रक्तकंदन होईल, रक्ताचे पाट वाहतील, पण मी अजितला मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही. असं म्हणून रवी शेठ फार चिडले होते. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, रवी शेठ, माझं ऐका तरी, मला बोलण्याची एक संधी द्या. आणि चिडलेले रवी शेठ म्हणाले, का संधी देऊ मी तुम्हाला? आणि कसली संधी देऊ? तुम्ही पुन्हा शशीला अटक करायला आलात का? पण आता लक्षात ठेवा, आता काहीही होऊ द्या, माझा जीव गेला तरी चालेल, किंवा मी तुमचा जीव घेईन, पण शशीच्या अंगाला हात लावू देणार नाही. एकदा तुम्ही माझ्या मुलाला घेऊन गेलात आणि मीही त्याला तुमच्यासोबत पाठवण्याचा मूर्खपणा केला, पण आता नाही. आणि इन्स्पेक्टर भालेराव शांत होऊन उभा होते. ते सगळं ऐकत होते. आणि शशी रवी शेठना म्हणाला, बाबा शांत व्हा, तुमचं BP शूट होईल आणि त्यांना बोलू द्या. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही बसा, असं म्हणून शशीने त्यांना बसवलं. आणि शशी इतका शांत कसा आणि तो का त्यांना आत बोलावतंय हे कोणाला कळेना. रवी शेठ म्हणाले, अजित बेटा, तू यांना कशाला आत घेतोस? त्यांची आणि आपली कधीच मैत्री होऊ शकत नाही. यांना काय वाटलं, सगळे गुन्हेगार एकसारखेच असतात का? आणि हे देणार का शिक्षा खऱ्या गुन्हेगारांना? मग यांना म्हणावं, आधी त्या मानसिंग पाटलाला शिक्षा द्या, ज्यानं तुझ्या बहिणीची अब्रू घेतली आणि घर उद्ध्वस्त केलं. आणि आता त्याचा बदला घ्यायचा असेल तर यांना म्हणावं, स्वर्गात जा आणि तिथं जाऊन त्याला बेड्या घाला. नॉनसेन्स माणूस आहे हा. मला या माणसाचं तोंडही बघायचं नाही. अरे, रोज हजारो गुन्हेगार असेच सुटतात आणि यांच्या डिपार्टमेंटमधील लोक खून, दरोडा, बलात्कार केलेल्या लोकांना पैसे घेऊन सोडून देतात. पण यांनी तुझ्यासारख्या चांगल्या मुलाला सोडायला नकार दिला. कोर्टात केस उभी केली आणि एक हस्तगेळतं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकलं. मग यांना काय मिळालं हे सगळं करून? पगार वाढला असेल, मेडल मिळालं असेल, पण इन्स्पेक्टर लक्षात ठेवा, इतके दिवस जेव्हा अजितपासून दूर होता ना आम्ही, तेवढे दिवस तो आमच्यापासून दूर होता, तेवढे दिवस त्याच्या बायकोच्या डोळ्यातून निघालेले अश्रू आणि आमच्या हृदयातून निघणारा वेदनेचा हुंकारसुद्धा तुम्हाला लागेल, आमचा तळतळाट लागेल. अहो, अजित फक्त आमचा मुलगा नाही, किंवा तो फक्त शशी इनामदार नाही, तर तो हजारो लोकांची आशा आहे, हजारो बहिणींचा भाऊ आहे. असे रवी शेठ खूप बोलत होते भालेरावला. शशी आता त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाला, बाबा शांत व्हा प्लीज, तुम्ही इथे बसा बरं. असं म्हणून त्यांनी त्याला बसवलं. आणि तुम्ही इतकं बोलताय ना, मला अटक केली म्हणून त्यांनीच मला सोडवलं आणि हा सगळा प्लॅन त्यांचाच आहे. तेच मास्टर माइंड आहेत या सगळ्याच्या मागचे. आणि हे ऐकून सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली की नक्की हे सगळं झालं तरी कसं. रवी शेठ मात्र म्हणाले, मला नाही पटत अजित तुझं. ज्यानं तुझ्या हातात बेड्या ठोकल्या, मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि रवी शेठ इन्स्पेक्टर भालेरावकडे बघून म्हणाले, आणि इन्स्पेक्टर, अशी कुठलीही बेडी तयार झाली नाही जी अजितच्या हातात पडेल. आणि तुम्ही कोण?
त्याला अटक करणार. तो स्वतः तुमच्यासोबत आला म्हणून तुम्ही जास्त मिजाज करत होता. आता भालेरावची बायको पुढे आली, हात जोडून म्हणाली, सगळं तुम्हाला बाबा म्हणतात ना, मग मीही बाबाच म्हणेन. माझ्या नवऱ्याकडून चूक झाली, पण तेही त्यांची ड्युटीच करत होते. कृपा करून त्यांचं एकदा ऐकून घ्या. त्यांची बाजू त्यांना मांडू द्या आणि मग बोला. आणि आता रविशेठ थोडे शांत झाले आणि चिडूनच सोफ्यात बसले. तसा शशीनं पाण्याचा ग्लास हसून त्यांच्यासमोर पकडला आणि रविशेठ रागारागात पाणी पिले, ग्लास ठेवून दिला आणि शशी म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं हे सगळं तुम्ही सांगावं तुमच्या भाषेत. आणि भालेराव म्हणाले, खरं तर जेव्हा ही इन्स्पेक्टरची वर्दी अंगावर चढवली तेव्हा शपथ घेतली होती की जीव गेला तरी चालेल, पण आपल्या नोकरीसोबत आणि वर्दीसोबत बेईमानी करणार नाही. आणि तेच शब्द सतत डोक्यात, मनात आणि शरीरात भिनले होते. आपण कितीही ठरवलं प्रामाणिक राहायचं तरी आपल्याला हे जग प्रामाणिक राहू देत नाही, हेही मी अनुभवलं आहे. पण त्या सगळ्यातून मी निष्कलंक बाहेर पडलोय. इतकी वर्ष मी नोकरी केली पण कधीच एक रुपया हरामचा घेतला नाही. असे इन्स्पेक्टर भालेराव स्वतःच्या प्रामाणिकपणाविषयी कौतुक करत सांगत होते. तसे रविशेठ उपरोधिकपणे टाळ्या वाजवून म्हणाले, वा वा वा, तुमच्या प्रामाणिकपणाचे गोडवे ऐकून आम्ही धन्य झालो. मग आता काय करायचं? मी सुद्धा तुम्हाला एखादं मेडल देऊ का? तसा शशीनं रविशेठच्या खांद्यावर हात ठेवला आणि रविशेठ शांत झाले. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, मेडल नको आहे मला, आणि मी जे केले ते जास्त मोठंही नाही. कदाचित मी कधीच कायदा मोडला नसता, पण मला यानं भाग पाडलं माझा स्वभाव थोडा बाजूला ठेवायला. तसं तर गुन्हेगाराच्या जागी माझा बाप असता, माझी बहीण असती, माझा भाऊ असता तरी मी दयामाया दाखवली नसती. पण याच्यामुळे मला कळलं की कधीकधी आउट ऑफ वे जाऊन आपली तत्त्व गुंडाळून ठेवावी लागतात आणि कधीकधी मनाला पटत नसलेली कामंसुद्धा करावी लागतात, आणि त्यातच सगळ्यांचं भलं असतं. आणि रविशेठ पुन्हा चिडून म्हणाले, हो, झालं ना भलं. तुम्ही त्याला अटक केली आणि आम्हा सगळ्यांचं भलं झालं. त्याची बायको रोज रडायची त्याच्या आठवणीत आणि आम्ही रडायचो. तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझा अभिजित डॅडी डॅडी म्हणून रडत होता आणि हे किती मोठं भलं झालं ना. आणि थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आमचं भलं झालं, असं रविशेठ कुत्सितपणे म्हणाले. रविशेठ आता बोलायचे थांबणार नव्हते. ते त्यांचा राग काढणारच होते भालेराववर. आणि मग ते शांत झाले. आणि आता सगळे शांत होऊन इन्स्पेक्टर भालेरावचं बोलणं ऐकत होते. आणि रविशेठ म्हणाले, इन्स्पेक्टर, अजित म्हणतोय की तो आता इथे आहे ते फक्त तुमच्यामुळे. पण जर तुम्हाला हे सगळं करायचं होतं तर या आधीच का नाही केलं? तुम्ही तेव्हाच अजितला म्हणजे शशीला का नाही सोडला? तेव्हा तुम्हाला हे नाही सुचलं? आम्हा सगळ्यांना इतकं रडवलं, इतका मोठा धक्का दिला, आणि मग तुम्ही त्यांना सोडलत का? आणि इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, तुमचा राग मी समजू शकतो रविशेठ. कायदा खूप मोठा आहे. कायद्यापेक्षा कोणीच मोठं नाही. कायद्यापुढे सगळे समान आहेत. त्याचे हात खूप लांब आहेत. माणूस मरतो पण कायदा कायम जिवंत असतो. आणि खरं सांगायचं तर जिवंत माणसापेक्षा मेलेली मडी खरी बोलतात, आणि तीच आम्हा पोलिसांच्या जास्त उपयोगाची असतात. शशीनं माझ्या बहिणीची अब्रू वाचवली दौलतपासून, आणि माझ्या बायकोचे मुलांचे सुद्धा प्राण वाचवले. तिची अब्रू वाचवली. तिथं मी काहीच करू नाही शकलो. ती वर्दी माझ्या अंगावर असून माझे हात बांधलेले होते. आणि मग मी विचार केला की जर समोरचा माणूस गुन्हा करताना सामदाम दंडभेद वापरतो, सगळे कायदा पायाखाली तुडवतात, तर एक काम आपण सुद्धा करूया, कायदा थोडा बाजूला ठेवून. तर काय हरकत आहे? एखादं चांगलं काम करण्यासाठी कायदा मोडला तरी चालेल, पण ते करणंसुद्धा पूर्ण विचार करून करावं लागणार होतं. आणि कायदा मोडायचा पण कायदेशीर वागून, असं मी ठरवलं. आधी तर माझ्या बायकोनं मला खूप विनवलं, बहिणीनं सुद्धा विनवलं होतं शशीला त्याच वेळी सोडून दे. आणि तो किती चांगला माणूस आहे हे मी स्वतः बघितलं. आणि खरंच त्याच्यासारखा भावाची गरज या समाजातल्या भरपूर बहिणींना आहे. पण त्याला असाच सोडून देणं मला योग्य नाही वाटलं.
कारण तो फरार आहे, जिवंत आहे हे कळलं असतं की अजून कोणीतरी माझ्यासारख्याच प्रामाणिक इन्स्पेक्टरनं त्याची फाईल घेऊन बसला असता. म्हणून त्याची फाईल कायमची क्लोज करणं गरजेचं होतं. आणि म्हणून मग मी त्याला तिथून घेऊन गेलो आणि त्या गुंडांना माझ्या बायकोवर हात टाकला ना, त्याला पोलीस कोठडीतून तिथं आणला आणि एन्काउंटरचा बनाव करून त्याला गाडीसह पेटवून दिला आणि शशीला तिथून अज्ञातस्थळी पाठवावं लागलं आणि कोर्टात कळवलं की शशी मेला. आणि इतके महिने, इतके दिवस शशी जिथं मी सांगितलं होतं तिथंच लपून बसला होता. आणि मग मी कायदेशीर सगळी प्रोसेस केली. कोर्टातून शशी मेला असं सांगितलं, त्याची फाईल कायमची बंद झाली आणि आता तो मुक्त आहे. त्याला कायद्याची भीती नाही. आणि हे ऐकलं आणि सगळ्यांना आनंद झाला. आणि चंद्रा म्हणाली, पण पुन्हा त्याला कोणी ओळखलं तर? त्यानं आयुष्यभर असंच लपून राहायचं का? इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, त्याचीही सोय केली आहे मी. आता जरी तो सर्वांसमोर आला तरी शशी इनामदार मी नाहीच असं सांगायचं सरळ सरळ. कारण मेला तो शशी नाही हे सिद्ध करायला आता पुरावाच नाही. आणि जो जिवंत आहे तो शशी आहे हे सिद्ध करायला सुद्धा पुरावा नाही. कारण एकसारखे दिसणारे या जगात अनेक लोक असतात. आणि आता पाटलाच्या खुनाचा आरोप घेऊन शशी इनामदार मेला आणि जो जिवंत आहे तो फक्त अजित आहे. शशी हाच अजित आहे हे शोधणारा मीच फक्त होतो आणि शशी अजित नाही हे सिद्ध करणारा सुद्धा मीच होतो. त्यामुळे डोंट वरी, तो सेफ आहे. आणि हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. इन्स्पेक्टरचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत असं सगळ्यांना वाटलं. मग रवी शेठ पुढे गेले आणि त्यांनी गळ्यात गळा घालून इन्स्पेक्टरना भेट दिली आणि म्हणाले, थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. मी तर फक्त त्याला इथून पळवून घेऊन जाणार होतो, त्या गुन्ह्यापासून, त्या जेलपासून. पण तुम्ही तर त्याला कायमचा कायद्याच्या कचाट्यातून मुक्त केला आणि तुम्ही हुशार आहात हे सिद्ध झालं. थँक्यू सो मच. आणि भालेराव शशीकडे बघून म्हणाले, आभार तर मी मानले पाहिजेत शशीचे, सॉरी अजितचे. आज मी हे केलं नसतं तर कदाचित कृतज्ञ ठरलो असतो, आयुष्यभर स्वतःच्या नजरेत पडलो असतो, ते कधीच उठलो नसतो. माझ्या बायकोनं माझ्या बहिणीने खूप मला दोषी पकडलं असतं आणि माझ्या मुलांनीसुद्धा माझ्याकडे अपराधी नजरेनं बघितलेलं असतं. उपकाराची परतफेड ही उपकारानंच करावी लागते. आणि आता जो कायदा त्याच्या मागे लागला होता, मी त्याच कायद्यात अशी तरतूद करून ठेवली की आयुष्याभर कोणीही त्या मानसिंग पाटीलच्या केसबद्दल त्याच्या केसालाही धक्का लावणार नाही. अन्यथा कोणीही ऑफिसर येऊ द्या, तिथे कोणाचाच बाप हे सिद्ध करू शकणार नाही की अजित हा शशीच आहे. तशी चंद्रा गेली आणि इन्स्पेक्टरच्या पाया पडली आणि म्हणाली, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझं कुंकू वाचवलं आणि मला परत दिलं. तसे इन्स्पेक्टर पाठीमागं सरकले आणि म्हणाले, अरे नाही, तुमचा नवरा आता माझ्या बायकोचा भाऊ आहे. खरं तर त्यानंच माझ्या बायकोची अब्रू वाचवली, माझ्या मुलांचा जीव वाचवला, माझ्या बहिणीची अब्रू वाचवली. आज जर त्या दोघींसोबत काही झालं असतं तर आज आमचं घर उद्ध्वस्त झालं असतं. थँक्यू सो मच अजित. मग भालेरावच्या बायकोने सुद्धा पुन्हा सगळ्यांचे आभार मानले आणि ते निघून गेले. मग पुन्हा एकदा शशीला सगळे भेटले आणि निघून गेले. चंद्रा आणि शशी त्यांच्या बेडरूममध्ये होते आणि चंद्रा म्हणाली, शशी, अरे अभिजितला भेटलास का? तो सुद्धा खूप नाराज होता. शशी म्हणाला, हो चंद्रा, रात्रभर मी त्याच्या जवळच आहे. त्यानं मला रात्रभर मिठीतून सोडलं नाही बघ. खूप घाबरला होता, कसं बसं समजावला. चंद्रा म्हणाली, म्हणजे रात्री तू इथं होता? शशी म्हणाला, हो, मी रात्रीचा डिनरसुद्धा इथेच केला आहे, माहीत आहे ना. मानं सगळं माझ्या आवडीचं केलं होतं. आणि आता तुझे मी खूप लाड करणार. बोल, काय खायचं? चंद्रा लगेच म्हणाली, चिंच. आणि त्यानं चिंचचं एक बोटूक हातात घेतलं. चंद्रा ते घ्यायला गेली तसा हात मागे घेतला आणि म्हणाला, नाही, असं नाही खायचं. असं म्हणून त्यानं ते दातात पकडलं त्याच्या आणि तिला चिंच खाण्याचा डोळ्यांनी इशारा केला. तशी चंद्रा खूप लाजली आणि तिनं हसून त्याच्या तोंडात तोंड घालून चिंच खायला सुरुवात केली. आणि आता बघता बघता चिंच गेली संपून आणि त्या दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांना स्पर्श करू लागले. आणि खूप दिवसातून शशीचंद्रा एकमेकांचं चुंबन घेत होते आणि ते दोघे चिंच संपवून
एकमेकांचे ओठ चोखू लागले आणि इतक्या दिवसातून एकमेकांचा स्पर्श होताच दोघेही बेभान झाले.